नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण तो शिमगो 2024 या सिरीजमध्ये। मित्रांनो, आपण बघतोय की वेगवेगळ्या गावाचे संकासूर आपण दाखवतोय चॅनलवरती। गेले 2-4 दिवस तुम्ही व्हिडिओ बघताय। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आहे ना आपण असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। ह्यावेळेला आहे ना नुसतं संकासूर दाखवत नाही, तर या खेळांच्या मधून आम्ही ज्या गप्पा मारलेत ना आणि काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना, तर ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। ही सर्वसामान्य माणसांची, ज्यांना लोककला माहीत नाही ना, त्यांचे प्रश्न आहेत आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय। सो हा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। आज 5वी होळी आणि 5व्या होळीनिमित्त आहे ना, वरवेलीतील म्हणजे गुहागर तालुक्यातील वरवेली गावातील रांजणेवाडीचे खेळ आहेत ना, हे देवळातून दुसऱ्या होळीला बाहेर पडतात आणि पालशीत वगैरे गावभोवनी करत नंतर मग गुहागरसाठी येतात। तर आज 5व्या होळीला आहे ना, गुहागरसाठी येत असताना गुहागर आणि अजगोलीच्या पालशीत आणि अजगोलीच्या सीमेवरती आमची त्यांची गाठभेट झाली आणि त्यानिमित्त आमची त्यांच्याशी चर्चा झाली आणि चर्चेतून लोकांना काय काय प्रश्न जे असतात ना लोककलेबद्दल, संकासूर लोककलेबद्दल, तर त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळालीत आणि ती तुमच्यापर्यंत आता मी घेऊन येण्यासाठी हा व्हिडिओ करतोय। सो मित्रांनो, व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही बघताय कोकण तो शिमगो 2024। आमची वरवेली गावची ग्रामदेवता असलाई देवी, त्यांचे हे देवखेळी ही परंपरा वरवेली गावातलीच आमची एक रांजणेवाडी म्हणजे आमच्या मंडळाचं नाव आहे राजहंस नमन मंडळ वरवेली। ही परंपरा कायमस्वरूपी युगानुयुगे चालवते। आम्हालाही माहीत नाही की 4-5 पिढ्यांपेक्षा आजोबा पंजोबांपासून कशी चाललेली आहे। तर ती परंपरा आज आमच्या आत्ताच्या संचामध्ये आता माझे बरोबरचे हे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की 75 वर्षाचे खेळी आहेत, बरोबर। आज आम्ही आहोत 50 वर्षाचे, पण 75 वर्षाच्या खेळी त्यांच्या आजोबा पंजोबांनी ही चाललेली परंपरा आहे।
ती परंपरा आज ती पिढी चालवली, आता नंतर त्यांच्यानंतर आमची पिढी चालवतोय, आमच्यानंतर आमची पुढची पिढी चालवतोय. त्याचं लाईव्ह उदाहरण ही राधाजीचं काम केलेलं आहे. त्या 16-17 वर्षाची मुलं आहेत. म्हणजे आम्हाला आजही अभिमान आहे की 75 वर्षाच्या बुजुर्गापासून आज आमची 16 वर्षाची मुलंसुद्धा ह्या परंपरेत मुंबईत येऊन सामील होत आहेत. ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. आणि ही परंपरा युगानुगे जसं आमच्या वाडवाड्यांनी चालवली तशी आमच्या मुलांनी, आमच्या पुढच्या पिढीने युगानुगे पुढे चालवावी अशी आजही आमची खात्री आहे आणि चालवतील या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. बरोबर. आज आम्ही जेव्हा ग्रामदेवीच्या देवळातून जेव्हा देवीचा साज घालून या राधामध्ये तो देवी आम्ही उतरवून, जसे आमची आज निवोशी खेळली, पालशेत खेळलं, आज पालशेतवरून ह्या कृष्णाखोताच्या तळ्यावर आज आमची कपडतमुनी होती. इथं आम्ही थोडासा आराम केला. आज आम्ही नवीन गावात पदार्पण करणार आहे. ते गाव आहे अजगोली. अजगोली झाल्यानंतर आम्ही ते गुहागरमध्ये उतरणार आहोत. आणि होळीच्या अगोदर एक दिवस आमचे हे खेळे 9 दिवसांनी आपल्या मूळ गावी परतणार आहेत. आमची ग्रामदेवता ही स्त्री आहे आणि तिचं कुठेतरी पूजन होत असताना आपली लाईव्ह स्त्री कुठेतरी अपमानित किंवा तिचा अपमानित कुठे विपरीत होऊ नये म्हणून आम्ही ते स्त्रीपात्र ह्या गाभ्यामध्ये उतरवत नाही आहोत. हा पारंपरिक खेळ आहे आणि त्या पारंपरिक ह्याच्यातून चालणार आहे. ती आपली अपेक्षा आहे. आता आम्ही निवोशी खेळली, पालशेत खेळलं आणि आता पुढचा गाव, तिसरा गाव आहे आमचा अजगोली. अजगोलीनंतर काही तिथे आम्ही 2 वस्त्या होणार आहेत आमच्या. ते गाव संपल्यानंतर आम्ही गुहागरात 3री वस्ती करणार. तिथे आमचे 3-4 दिवस जाणार आहेत. आणि 9व्या दिवशी आमचे हा सगळा साज आमच्या ग्रामदेवीच्या देवळात परत जाणार आहोत. आणि ज्या दिवशी फागपंचमी झाल्यानंतर जेव्हा आम्ही हा साज चढवतो त्याच्यानंतर पाडव्याच्या दिवशी हा साज ग्रामदेवीच्या समोर परत उतरवून ठेवतो. ही आमची परंपरा आहे. बांगडी मेघराज संग उजळुनी गेला सप्तरंग इंद्राची कमानी ओळ्या चिम्म आसमानी ओळा बंद मातीचा सांगून गेला वासुकावला आला गणराजाला माझा गणराजाला आला गणराजाला
केली माझ्या मताने मुला माणसावरती संभालते 50